स्ट्राईक रुटीन केली जाते आणि एका धावेनं मात्र टीमचं ची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 ह्या धावसंख्येवरती. पहिल्याच बॉलवरती मध्ये म्हणताना रनआउटची विकेट गमावली आहे. त्यामुळे इथून पार्टनरशिपची गरज आहे. वन डाऊनसाठी खेळाडू अक्षय मात्रेला आपण पाहतोय आणि तोच स्ट्राईक खेळला आपण पाहतोय. सचिन ओ बॅटच्या स्लॉट मध्ये स्वीट ऑफ द साऊंड बॉलला फेकून दिलंय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय 6 धाब्यांसाठी. पुन्हा एकदा संधी, परंतु ह्या वेळेस त्या ठिकाणी अगदी झेन लिटरच्या वरती धडक दिले चेंडूला. दुसरा षटकार फलंदाज आणि 2 आले तिथून षटकार. एक आला तर 6,000 रुपये. अक्षय मात्रे ऑन स्ट्राईक आणि इथून फुल टॉस. ओ माय गॉड. क्या बात आहे. पैसाच पैसा. नो बॉल इज डिफिनेटली नो बॉल कॉल. पंचांचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सलग 3 चेंडूवरती 3 षटकार. अक्षय मात्रे ऑन फायर. 3 षटकार त्याच्या बॅटमधून. इथून आयवा कॅच देखील पकडलेला आहे आणि तब्बल एका बॉल वरती 8,000 रुपये. इथून फ्री हिटची संधी होती. अक्षय मात्रे बरसतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग चालू आहे सध्या. मैदान राहिलेलं नाहीये. ते आता रणांगण बनलंय आणि चारही साईडला मी इथं म्हणेन धावांचा पाऊस पाडतायत अक्षय मात्रे ह्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगानं पोहोचले, परंतु बॉल चालला सीमारेषा पलीकडं. 4 धाब्यांसाठी ठोकलाय चौकार. आज बगताची वाडी क्रीडांगणामध्ये आपण हा क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय, परंतु इथून अक्षय मात्रे ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगला फटका. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन चौकार. बदल नाहीयेत. अनेक गावागावामध्ये अनेक वाड्यावाड्यामध्ये दादांनी जाऊन जे कार्य केलंय, मी तर म्हणेन दादांनी जी कामं केलेत ते अगदी उल्लेखनीय राहिलेले आहेत आणि तीच किमया मी तर म्हणेन प्रत्येक ठिकाणी दादांची पाहायला मिळाली आहे.
कुठलाही कार्यक्रम असो, सुखदुःखाचा कार्यक्रम असो, कुठली स्पर्धा असो, अगदी दादांचा पाऊल ज्या ज्या ठिकाणी पडलेलं आहे ती स्पर्धा अगदीच त्या स्पर्धेला अगदी चार चार लावून गेलेले आहेत. आणि दादांचा आज या मंचावरती देखील शुभागमन आज पाहायला मिळत आहे. आणि जणू काय पैशांचा पाऊस आज या ठिकाणी पाडला जातोय. प्रत्येक मी तर म्हणेन आयवा कॅचसाठी तब्बल 2000 रुपये आतापर्यंत 2 आयवा कॅच पकडलेले आहेत 2 प्रेक्षकांनी. आणि आज ते घरी जाऊन सांगतील की मी नुसतं मॅच बघायला नाही आहे तर 2000 रुपये पारितोषिक देखील कमवून आलेलं आहे घरी. इथून ठोकलाय अजून एक फलंदाज वैभवनं ह्या चेंडूवरती रिव्हर्स अटॅम्प हा षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 वरती. प्रेक्षक वर्ग बघा चारही साईडनं प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. अगदी प्रेक्षकांची झुंबडं होतात. बॉलच्या वेळेस मैदानाच्या बाहेर जातोय ना त्या वेळेस बॉल पकडण्यासाठी प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने गर्दी करतोय. का तर प्रत्येक आयवा कॅचसाठी आमचे दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आयवा कॅचसाठी. बघा मी इतकी मोठी रक्कम कुठंच पाहिली नव्हती. आयवा कॅचसाठी 2000 500 1000पर्यंत पोहोचलेली होती. परंतु या स्पर्धेचा हा रेकॉर्ड मी तर म्हणेन कोणी तोडू शकत नाही की आयवा कॅचसाठी 2000 रुपये देखील मिळत आहेत. प्रेक्षक वर्ग देखील घरी जाऊन सांगेल आज की आज आम्ही नुसते मॅच बघायला नाही आहे तर कॅच पकडल्यानंतर आमच्यासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक देखील होतं. परंतु ज्यांच्या नशिबामध्ये असेल तो जेल एखादा पकडला आयवा कॅच तर 2 आतापर्यंत पकडलेत. त्यावेळेसचा बॉल कव्हर पॉइंटला नजाकत पडले क्षेत्ररक्षक पोचलेत. आणि इथून मात्र फलंदाज वैभव होतोय बाद. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहतोय फलंदाज प्रवीण पथारे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय कारण इथून वैभव बाद झालाय. परंतु अक्षय मात्रे सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती त्यानं 6 चेंडूमध्ये 26 धावेवरती तो खेळतोय सध्या. परंतु त्याला जास्त वेळ मी तर म्हणेन नॉन स्ट्राईक एंडला तो पाहायला मिळालेला आहे. दुसरं षटक प्रगती मिस टायमिंग झाले त्या ठिकाणी बॅट स्टिक वरच्या स्टिकरवरती चेंडू लागलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक जयस करताय. दुसरीचा प्रयत्न चालू आहे आणि इथून तू मय मध्ये दुसरी धाब इथून पूर्ण केली जाते. सध्या 2 धाबा या चेंडूवरती 2 धाब्याच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ते अर्थातच 37 37 विदाउट थ्रू विकेट लॉस. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय या मॅचमध्ये मी तर म्हणेन चांगली बॅटिंग चालू आहे सध्या. DMR एंटरप्राइजेस दिनेश दादा रसाळ ब्रदर्स आज संघ आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. बघा जो कॅमेरामॅन आहे आमचा तिथं जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी तिथं प्लीज थांबू नका. तिथं वायर आहे खाली आणि तिथं जॉईंट आहे त्यामुळे त्या वायरीवरती जर तुमचा पाय पडला किंवा लागला तर करंट शॉक लागू शकतो. त्यामुळे आपण काळजी घ्यायची आणि तिथं प्लीज थांबू नका. कॅमेरामॅन जो आहे ना त्याच्या खाली प्रेक्षक वर्ग जे थांबलेले आहेत त्यांनी प्लीज साईडला व्हायचं आहे. आणि कॅमेऱ्याची थोडीशी आम्हाला इश्यू देखील येतोय. कॅमेऱ्याची पॉवर देखील तिथून जाते त्यामुळे आपण तिथून थोडंसं साईडला व्हा. प्रेक्षक वर्ग तुम्ही आमचे मायबाप प्रेक्षक आहात. आम्ही जी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्याचं तुम्ही पालन करा प्लीज. गोलंदाजीसाठी गोलंदाज हरीश. हो यावेळेचा बॉल अक्षय मात्रेसाठी चांगला चेंडू रिलीज केला आहे. कारण अक्षय मात्रेचा आपण विचार केला ना तर मिथ म्हणेन चांगली बॅटिंग त्यानं साकारली. 6 मध्ये 26 वरती तो बॅटिंग करत होता. या बॉलवरती बऱ्याच वेळानं सिंगल धाब. आणि आमच्या भूषण दादा रसाल
या साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दादांना आम्ही विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. तुमचंही आम्ही करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी शिवसेना व भारतीय जनता पार्टी शिक्षक पर्व पहिल्यामध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. अर्थातच आमचे भगवान दादा भगत यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण खरं तर पाहतोय आणि त्यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी खरं तर राहिलेलं आहे. सगळ्या पाहुण्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज या मंचावरती अनेक पाहुणे मंडळी खरं तर आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्या दिवसामध्ये देखील भरपूर मोठ्या संख्येने पाहुणे वर्ग या ठिकाणी पाहायला मिळाला होता आणि इथून चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज हरेश आपण पाहतोय. या षटकामध्ये एक चौकार जर बघळला तर चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे या षटकावरती. मागच्या दोन्ही षटक अगदी मितमडे धापा वेगाने आल्या होत्या. चांगला फटका 20 झोनमध्ये शतरक्षक लॉंग ऑनला चांगलं वेगानं पोहोचलेत आणि त्या बॉलवरती मिळते फक्त आणि फक्त सिंगल धाव. तर स्ट्राईक एंडला अक्षय माद्रे जो 7 मध्ये 27 वरती खेळतो आहे. चांगली बॅटिंग अक्षयनं केली आहे या मॅच मध्ये. एका बाजूने विकेटची पडझड झाली आहे पण तो एका बाजूने अक्षय मात्रेनं डाबाला सावरलाय. लोअर फुटॉस चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आणि इथून बीट केलाय. असे एक सेट फलंदाज अक्षय मात्रेला या ठिकाणी रोखलाय गोलंदाज हरीशनं. कशेले विभागाचा आपण विचार केला तर ही संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत आणि त्याचं एकमेव उमेद एकमेव कारण हरीश. आणि या वेळेस खिचून मारला आहे शॉर्ट पिच लेनचा बॉल. जागा बनवली स्ट्रोक साठी अक्षय मात्रेनं आणि त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय. अक्षयच्या बॅटमधून अजून एक षटकार. इज डिफिनेटली अक्षय मात्रे ऑन फायर. 9 चेंडू मध्ये त्याने 33 धाबा बनवल्यात आतापर्यंत या मॅच मध्ये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 ओव्हर मध्ये धावसंख्या 49 वरती जाऊन पोहोचलेली आहे या मॅच चा. देखील 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आहे. 49 धावा आहे धावफलकावरती. 2 विकेट या ठिकाणी गमावलेल्या आहेत. मी तर म्हणेन ना शेवटचं षटक आहे. विकेट हातामध्ये भरपूर आहेत. त्या अर्थातच इथून बॅटिंग करत असताना DMR एंटरप्राइजेस अर्थातच दिनेश दादा रसाळ ब्रदर्स या संघाच्या खात्यामध्ये मी तर म्हणेन ना धाबा इथून त्यांच्या पाहायला मिळत आहेत. अगदी यावेळेचा बॉल उंच गेलाय चान्स पडलाय आणि इथून अखेरकार फलंदाज प्रवीण पथारे होतो या चेंडूवरती बाद. तिसरा धक्का बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. चला नवीन फलंदाज पाठवायचा आहे. हिच थँक्यू सो मच डीजे. आपण आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत त्यामुळे तुमचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. नवीन फलंदाज मिलिंद सराये हा दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. आणि मिलिंदनं जर षटकार मारला तर विश्वास मते यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाची कॅच प्राइज आहे. डेफिनेटली आणि तो दाखल झाला खेळपट्टीवरती. अक्षय मात्रे 8 बॉल मध्ये 33 वरती तो खेळतोय. आणि कर्जत प्रीमियर लीग ज्या खेळाडूने गाजवली होती तोच खेळाडू मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर अर्थातच मिलिंद अक्षय मात्रे मैदानाच्या आतमध्ये आहे खरं तर पाहायला मिळतोय. अक्षय मात्रे कर्जत प्रीमियर लीग ज्यानं खरं तर गाजवली होती आणि त्याचा बोलबाला अजूनही आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच बॉल उंच गेलाय. पुन्हा एकदा चान्स. खेळाडू त्या ठिकाणी पोहोचले होते परंतु इथून अगदी चेंडू समोरच्या दिशेला हातातून निसटतोय आणि इथून जीवनदान अक्षय मात्रेला पाहायला मिळतोय.
जीवनदान कुणाला दिलंय? अक्षय म्हात्रे, ज्याच्या बॅटमधून आपण षटकार हॅट्रिक पाहिली आहे, ज्याच्या बॅटमधून आपण लांब अगदी लांब षटकार पाहिलेत, त्याच खेळाडूला खरे तर आपण जीवनदान देत असताना आपण पाहतोय. 52 वरती संघ जाऊन पोहोचलेला आहे. 3 महत्वाच्या विकेट इथून मित्रमंडळी गमावलेला आहे, परंतु अक्षय अजूनही आहे. एस्टांचा वेग घेणारा हा बॉल मित्रमंडळी लेग पी फोर पकडलाय आणि अखेरकार अक्षय मात्रेची खेळी संपली आहे. चौथा धक्का बॅटिंग करत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज विजय डायरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अक्षय मात्रे बाद झालाय. मित्रमंडळी ज्यानं वैयक्तिक 10 चेंडूमध्ये धाबा बनवल्या त्या अर्थातच 35 धाबा. विजय डायरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अगदीच हाही खेळाडू चांगला आहे आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिलं पूर्व अगदी संपायला आलेला आहे, परंतु इथून धावसंख्या जी हवी होती त्या धाबा मित्रमंडळी अक्षय मात्रेच्या बॅटमधून आपण पाहिला. यावेळेस उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक मिड विकेटला प्रयत्न करतायत, परंतु इथून चेंडूपर्यंत पोहोचले नाहीये. 2 धाबा याही चेंडूवरती मिळते. 2 धाब्यांच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थातच 54 या धावसंख्येवरती. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिली होती. मागची मॅच मानगावाडी विपक्ष लोभेवाडी, त्या मॅचमध्ये 57 बनवल्या होत्या आणि त्या धाबांचा पाठलाग मित्रमंडळी मानगावाडी क्रिकेट संघाला करता आला नव्हता आणि त्याच इंटेक्शन इथून बॅटिंग सध्या चालू आहे. दोन्ही फलंदाजाची 57-60 पर्यंत पोहोचावा प्रयत्न चालू होता, परंतु इथून पहिला डाव या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय की या ठिकाणी DMR एंटरप्राइजेस अर्थातच दिनेश दादा रसाळ ब्रदर्स या संघानं धाबा बनवल्यात त्या अर्थातच 55 धाबा आणि या धाबांचा पाठलाग आता करायचा आहे. तो अर्थातच कौशल्य विभाग संघाच्या खेळाडूंना या मॅचमध्ये या धाबा कशा रीतीने बनतील, या धाबा डिफेन्स केल्या जातील का, की या धाबा चेसिंग होतील, या ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण DJ कडे जाऊया, ऐकूया एक सुमधुर गीत. थँक्यू.
साहेबांनी या स्पर्धेला कुठलीही मित्र म्हणेन कमतरता भासू दिली नाही या स्पर्धेसाठी आणि त्याचं एकमेव कारण राहिलेलं आहे ते आमचे दिनेश दादा रसाळ साहेब. त्यांनी देखील या स्पर्धेसाठी मित्र म्हणेन जो काही त्यांच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल तेवढं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं मित्र म्हणेन जी स्पर्धा कुठेतरी अपुरीशी वाटत होती आणि ज्या वेळेस दिनेश दादा रसाळ साहेबांनी पुढाकार घेतला त्यांनी सांगितलं की जे काही लागेल या स्पर्धेसाठी जेवढी काही मदत माझ्याकडून होईल ती मी नक्कीच या स्पर्धेला देईल आणि त्यांचा तो शब्द खरं तर त्यांनी राखला आणि या स्पर्धेमध्ये खरं तर खूप मोठं मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी आलेलं आहे. त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅचमध्ये पुन्हा एकदा आणि आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धाबा धावफलकावरती ते 55 आणि 56चा पाठलाग करायचं या मॅचमध्ये. तर अर्थातच कौशल्य विभाग या संघाला या धाबा कशा पद्धतीने बनतील या धाबा डिबेट्स केल्या जातील का या ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया स्पर्धेचे मित्र म्हणेन ज्यांना 2 दिवस ज्यांचा आपण ऐकतोय आणि प्रेक्षक वर्ग देखील उत्सुक आहे त्यांचा आवाज ऐकण्यासाठी ते आमचे उत्तम पादीर सर. थँक्यू सो मच. मी थांबतोय तुम्ही थांबू नका आणि आवाज ऐकायला मिळेल. अर्थातच VP अर्थातच आमचे महागुरु उत्तम पादीर सर. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो येस थँक्यू सो मच अंकुजी निरगुडा सर. एक चांगला दमदार आवाज मात्र आपण या ठिकाणी ऐकला आणि इलेक्ट्रिक आपण त्याकडे निश्चित लक्ष द्या आणि सर्वांना विनंती करेल इलेक्ट्रिक जी वायर आहे ना त्यापासून थोडासा लांब राहा जेणेकरून आपला जीव हा फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी त्या इलेक्ट्रिक ज्या वायर आहेत त्यापासून जरूर थोडासा लांब राहा. इथे खरं तर धोका संभावू शकला असता परंतु टेक्निकल जी टीम आहे त्यांचं आभार मानावे लागतील. ॲज अ गुड वर्क दिस टेक्निकल टीम अर्थात तुम्ही पाहू शकाल हरपुडे बंधू यांच्या माध्यमातून ही टेक्निकल टीम काम करते आणि एक अतिशय चांगलं आयोजन खरं तर या ठिकाणी आपण बघतोय. चला फिल्डिंग सजवा लगेच मैदानाच्या आतमध्ये. मॅच तुम्ही पाहतात DMR. यस लाईट नाही का खेळा बिना लाईटात हरकत नाहीये. तुमच्याकडे क्षमता आहे दम आहे. थोडासा अडथळा जरूर आलाय तो अडथळा इथे दूर करण्यात येईल. स्पार्क झाली हॅलो हॅलो यस ज्याने झेल पकडली होती त्याने या ठिकाणी या सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. ज्यांनी झेल घेतली होती तो प्रेक्षक या ठिकाणी या. यस 56 इंचाची छाती फुगून बेकार गडी आलाय डायरेक्ट स्टेजवर. तुमची दमदार एंट्री जी मात्र पाहायला मिळेल. अर्थात 2000 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल दिनेश दादा रसाळ
यांच्या माध्यमातून इथे 2000 रुपयांचा कॅश प्राइज दिलं जाईल. यस, इथे या, इकडे या. तिथे कॅमेरा फोकस होत नाहीये, इकडे या दादा. 2000 रुपये द्यायचे तोपर्यंत. यस, त्याची मुलाखत जरूर घेऊया. आपलं नाव? सुरेश. नाव पूर्ण सांग. सुरेश आगिवले. अरे बाबा, वडिलांचं नाव सांग. सुरेश काशीनाथ आगिवले. सुरेश काशीनाथ आगिवले. गाव? बघताजेवाडी. मग तुला नको, तुमची स्पर्धा आहे. कमाल झाले बाबा, खोटं बोला पण रेटून बोला. गाव तरी नको सांगू. आणि यस, दादांच्या माध्यमातून 2000 रुपयांचा कॅश प्राइज. तब्बल खर तर दादांचं हे प्रेम सातत्याने आम्हाला पाहायला मिळतं. या विभागामध्ये असो किंवा मुरबाड विभागामध्ये असो, जिथं जिथं दादांचं नाव घेतलं जातं तिथं तिथं दादांची दमदार एंट्री देखील पाहायला मिळते. आणि त्यांच्या माध्यमातून ते बक्षीस देखील पाहायला मिळतंय. अगदी काल देखील आपण पाहिला शो मॅचला तब्बल 36,000 रुपयांचं पारितोषिक जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि ही शो मॅच अर्थात या मॅच साठी 5000 रुपयांचं कॅश प्राइज. बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल योगेश. पहिला बॉल वैभव गोलंदाजी ट्रॅकवर आणि त्या पहिल्याच बॉलवर वडा स्ट्रोक. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 4. आदिवासींचा छावा ठोकतोय 4 धावा. चौकार. सातत्याने त्याचा खेळ चांगला राहिलाय आणि बायकर मॅन म्हणून त्याच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. आणि अर्थात तुम्ही पाहू शकाल ओपन कर्जत प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूचा बोलबाला पाहायला मिळाला होता. हो, यावेळेस मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली, तिथे झेल जमिनीला ड्रॉप. बोतडा फाटला आणि बॉल जमिनीवर. यस, योगेश या फलंदाजाला त्या ठिकाणी जीवदान दिलं जातं. आणि त्याच्या साथीला अर्थात नागेवाडी गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये बालचंद्र कांबडी. आणि त्याच्यासाठी कॅश प्राइज येत आहे सन्माननीय शरदजी बांगारे यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज षटकार हॅट्रिक साठी. शरद, आपला कॅश प्राइज काढून ठेवा. यस, वैभव गोलंदाजी ट्रॅकवर आडवा बाटने फटकावून साईडला खेचायचा होता, परंतु काय जबरदस्त स्पेल आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज वैभव रसाळ, एक मोठं नाव. यस, थोड्याच दिवसात अहोचे मानकरी देखील होतील बालचंद्र कांबडी. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सलामीला जरूर आलाय, परंतु वैभव रसाळला देखील विसरून चालणार नाहीये. कारण बायकर मॅन मला का समजलं जातं त्याची आठवण करून देणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाण पोहोचले 5 या आकड्यावर. या सन्माननीय भूषण दादा रसाळ देखील मुख्य व्यासपीठावर त्यांची मॅच पाहतात, कारण त्यांचा देखील तो आवडता खेळाडू आहे. अर्थात वैभवजी रसाळ. बंधूंची मॅच पाहण्यासाठी आलेले सर्व बंधू, क्रीडा प्रेक्षक, रसिक, मायबाप या स्पर्धेचे यांना देखील भरपूर देऊया शुभेच्छा. ओस फटका कमालीचा राहिलाय काउ कॉर्नर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि घेतली जाईल एक सिंगल धाव. धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 5 या आकड्यावर. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. यस, खरं तर नक्कीच 18 बॉल मध्ये 50 धावा बडवायच्यात मॅच जिंकण्यासाठी. मी नक्कीच सांगू इच्छितो या स्पर्धेमध्ये
शिवसेना भारतीय चषक जनता पार्टी चषकामध्ये नक्कीच दादांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपण बघतोय. असलेलं भगवान दादा यांच्यावर प्रेम आदिवासी समाज ठाकूर समाज संघटनेचे सचिव सन्माननीय भगवान दादा भगत यांच्या माध्यमातून साकारलेली ही स्पर्धा, जी मात्र या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान लाभलंय ते आमचे सन्माननीय क्रीडा प्रेक्षक वर्गाचे लाडके लाडके आणि जवळचे व्यक्ती म्हणजेच दिनेश दादा रसाळ, ग्रामीण भाजप मंडळ अध्यक्ष अर्थात भारतीय जनता पार्टी पक्ष सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून गोर गरिबांना तर मदत जरूर झाले, परंतु बोरवाडी या ठिकाणी देखील एका व्यक्तीला दादांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयांचं मदत केली गेली. तदनंतर खरबाची वाडी या ठिकाणी देखील त्या व्यक्तीला त्या ठिकाणी आर्थिक स्वरूपात फार मोठ्या प्रमाणात मदत केली. तदनंतर ताडवाडी गावात देखील दादांच्या माध्यमातून मदत केली गेली. आणि अर्थात तुम्ही पाहू शकाल सर्वात महत्त्वाची मदत म्हणजेच आदिवासी ठाकूर समाज संघटनेला दिलेला 1,11,111 रुपयांचा धनादेश, जो मात्र साहेबांच्या माध्यमातून आपल्या कार्यालयासाठी प्राप्त झाला, ते सन्माननीय मुख्य व्यासपीठावर विराजमान झालेत सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांचं मनाच्या अंतःकरणातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकदा सर्वांना विनंती करेल, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या व्यक्तीसाठी. 1,11,111 रुपये जे मात्र समाज संघटनेला दिलेत. हे प्रेम आहे दादांचं, हे प्रेम आहे आदिवासीवर असलेलं प्रेम सातत्याने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि तेच सन्माननीय दिनेश दादा रसाळ मुख्य व्यासपीठावर आपण या ठिकाणी बघतोय. 16 बॉल 46 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बॅटर तुम्ही पाहू शकाल ऑन स्ट्राईकला फलंदाज मेचकरवाडी गावची रन मशीन अर्थात संजू स्ट्रायकिंग एंडवर, तर नॉन स्ट्राईक एंडवर जुगरेवाडी गावचा अंबासिडर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना योगेशला तुम्ही पाहू शकाल. हो, यावेळेस मात्र फटका फसलाय, गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल मिलिंद सराई, सॉरी सिद्धार्थला तुम्ही पाहू शकाल. मेचकरवाडीचा खेळाडू आहे सिद्धार्थ, गोलंदाजी ट्रॅकवर. सातत्याने सिद्धार्थची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे, परंतु सध्या ऑन स्ट्राईकला तुम्हाला पाहायला मिळेल शो मॅच, जी मात्र स्ट्रायकिंग एंडला योगेश पारदी हा खेळाडू. 15 मध्ये 45 ची गरज आहे. फुल टच आणि त्यावर फटका कमालीचा आहे. आलाय नो बॉल आणि बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. येस, षटकार जरूर आला होता. फ्रीडचा बॉल होता आणि तिथे या पहिलं तर डॉट बॉलची सांगता नक्कीच आपण बघतोय. यावेळेस सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून प्रथमदा ओपन कर्जत प्रीमियर लीग मध्ये ज्यांच्या संघात आदिवासींना स्थान मिळत नव्हतं, तो मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय. ते सन्माननीय दिनेश दादा रसाळ अर्थात यांच्या माध्यमातून त्यांच्या संघामध्ये त्यांनी पुरस्कृत केलेल्या संघामध्ये तब्बल आदिवासी 6 प्लेयरला संधी दिले आणि ते 6 प्लेयर देखील खेळताना दिसतील यात शंका नाहीये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाधव साहेबांसाठी, ज्याने प्रेम खरं तर सातत्याने दिलाय प्रत्येक खेळाडूंवर.
आणि तेच प्रेम आपण या ठिकाणी बघतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, डॅशिंग युवा नेतृत्व सांभाळणारे आमचे सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांचं पुनश्च एकदा या स्पर्धेच्या वतीने शिवसेना व भारतीय जनता पार्टी चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. अर्थात तुम्ही पाहू शकाल त्यांची टीम खेळते ती DMR एंटरप्राइजेस ब्रदर्स, रसाळ ब्रदर्स ही टीम सध्याच्या घडीला तुम्ही पाहू शकाल. ओपन कर्जत प्रीमियर लीग थोड्याच दिवसात येऊन ठेपले आणि त्या स्पर्धेमध्ये हीच टीम खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेचं नेतृत्व करत असताना फलकावर धावा लागले गेले 24 आणि 12 बॉल 32 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 5,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे या मॅचसाठी. या मॅचचं नेतृत्व करणारे म्हणजेच संघाचा सर सेनापती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल तो खेळाडू अर्थात वैभवजी रसाळ आणि त्यांच्या अगेन्स्ट अक्षयजी म्हात्रेला पाहू शकाल. अक्षय म्हात्रेची बॅटिंग मला आजही आठवते. कशळे ओपन कर्जत प्रीमियर लीग मध्ये यस योगेश 12 बॉल आणि 32 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कशळे ओपन कर्जत प्रीमियर लीग झाली होती त्या ठिकाणी याच खेळाडूने ती प्रीमियर लीग देखील गाजवली होती. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अक्षय म्हात्रेला पाहू शकाल. यस यावेळेस फायनली क्षेत्रामध्ये जबरदस्त चेंडूवर प्रहार केला होता परंतु ते एक धाव आली आणि एक धाबेने धावफलक जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावर. तर 11 बॉल 31 ची गरज आहे. DMR एंटरप्राइजेस रसाळ ब्रदर्स की कशाळे विभागातील सर्व आदिवासी खेळाडूची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बॉल फटका क्लास आहे. योगेश ऑन फायर इथे ठोकतोय. योगेशच्या बॅट मधून ऑन साइडला म्हणजे मिड विकेट रिझन मध्ये वन बाउन्स सीमा पार षटकार. आमचे लाईव्ह KTC.in च्या माध्यमातून खरं तर भरपूर सारा प्रतिसाद मिळाला जातो. आणखीन एक ठोकला जातोय अक्षय म्हात्रेच्या विरोधात. बॅटर योगेश पारदीचा वार आणि पलटवार जो मात्र येतो 4 धाबा चौकार. आज आमच्या ऑपरेटरचं कौतुक करावं लागेल. DJ ऑपरेटिंग देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि लाईव्ह सामना देखील त्यांच्या माध्यमातून कव्हर केला जातो. हे एक खरं तर वैशिष्ट्य आहे KTC.in आणि अर्थात तुम्ही या वाहिनीला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब देखील करून घ्या. शेअर देखील करा आणि तुम्हाला वेळ भेटला तर थोडा कोपऱ्यामध्ये घंटा आहे ना तो देखील दाबायला विसरू नका. आणि जबरदस्त KTC.in मग बैलगाडा शर्यत असो किंवा क्रिकेटची स्पर्धा असो, कबड्डीची स्पर्धा असो, लग्न कार्य असो, सर्व ठिकाणी तुम्हाला KTC ही वाहिनी पाहायला मिळते. अर्थात जबरदस्त क्लॅरिटी. कॅमेरामॅन बंटीचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी पाहिलं ना निशान बागडे सरांचं देखील जबरदस्त कार्य त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिले. आणि आज खरं तर या पूर्ण टीमचं आपण अभिनंदन करूया. जेव्हा जेव्हा कमी असते तेव्हा तेव्हा ही KTC.in यस रेफर केलाय हाईट फॅक्टरसाठी. यस पंच आम्ही चेक करू नक्कीच. KTC.in च्या माध्यमातून जर विचार केला ना तर वेळ आली ना ते कॉमेंट्री देखील करतात.
यस हाईट आहे आणि इथे नो बॉल घोषित केला जाईल. अर्थात तुम्ही पाहू शकाल येणारा बॉल फ्री हिटचा असेल म्हणजे 9 बॉल आणि 19 धाव संख्येची गरज. यस नेक्स्ट मॅच पंधरवाडी काय 15 वाड्या. यस बॉल आलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज योगेशच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार. 4 धावा. परंदवाडी बरोबर ना. परंदवाडीचा कॅप्टन आणि टीम पन्नासवाडी टीमचा कॅप्टन या ठिकाणी या टॉस करण्यासाठी. यस आता धावा बनवायचे 8 बॉल आणि 15ची गरज. मॅच संपली नाहीये. DMR एंटरप्राइजेस कधी यस यावेळेस मात्र कमबॅक केलाय DMR एंटरप्राइजेस रसाळ ब्रदर्स या टीमने. जबरदस्त खेळ सध्याच्या घडीला पाहिलं तर अक्षय मात्रेची बॅटिंग कमालीची राहिले या मॅच मध्ये. अगदी पाहिलं ना तर टार्गेट आहे 56. 42 बनलेत. 7 बॉल 14ची गरज. मॅच जिंकण्यासाठी वडा गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षय म्हात्रे. इथे तो डॉट बॉल. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी आज या ठिकाणी पाहायला मिळते. अर्थात उर्वरित 6 बॉल 14ची गरज आहे. शिट्टीचा आवाज जरूर दिला जातोय. आमचे प्रवीणजी किरणजी रसाळ यांच्या माध्यमातून आवाज दिला जातो. तो आवाज देखील आपण ऐका नाहीतर 5000 रुपये गमवाल. यस ती मुभा आम्ही दिले जरूर. कैलास आपण पाणी पिता. परंदवाडीचा कॅप्टन आलाय. फणसवाडी टीमचा कॅप्टन यस या ठिकाणी उपस्थित आहे. मी दादांना विनंती करेल की या मॅच साठी खरं तर आपण नाणेफेक करायच्या. यस भूषण दादा रसाळ आपण त्या ठिकाणी जा. खरं तर तुमचं वजन भरपूर आहे ते आम्ही समजू शकतो. परंतु तुमचं प्रेम आहे ना ते भक्तावाडी गावावर असलेलं प्रेम सातत्याने आम्हाला पाहायला मिळतोय. आणि आज त्यांच्या माध्यमातून युवा उद्योजक आहे. सातत्याने त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगले कामे देखील केली जातात. अर्थात एक गोड व्यक्तिमत्व म्हणून भूषण दादा रसाळ यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्या नाणेफेक केली जाते. फणसवाडी टीमने नाणेफेक जिंकले. प्रथम खेकडादार आहे. ओके यस प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम परंदवाडी संघाला. संध्या काय बघतो. हा तुम्ही जिंकला. यस परंदवाडी टीम आपण कॅप्टन घेऊन या ठिकाणी या. एका बाजूला या ठिकाणी या. आदिवासीचे धुरंधर मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतील. वॉटर स्ट्रोक फलंदाज संजूचा वार आणि इथे बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील 4 आणि इथे येतोय दमदार चौकार आणि या 4 धावेने धावफलक जाण पोहोचेल तब्बल 48 या आकड्यावर. आता बॉल शिल्लक आहेत 4 आणि धावा बनवायचे 4 बॉल 8 धाव संख्येची गरज. दिनेश दादा रसाळ आपला संघ जर अशी कामगिरी केली तर कसं होणार. परंतु वैभव रसाळ शेवटपर्यंत लढणार. क्षमता आहे. प्रॅक्टिस जरूर नाहीये. थोडासे संकट असतील ते दूर करावे लागतील. असं म्हणतात ना की
यस डायरेक्ट हिट, बेकार फटका आणि स्टम डायरेक्ट आपटला. आणि इथे यस थोडासा प्रॅक्टिस कमी आहे म्हणून त्यांना सांगला की शेतात खेळा. बरोबर, सरावसाठी प्रॅक्टिस मॅच जरूर आहे, परंतु हृदयाचे ठोके अगोदरच वाढवतात. जाऊया मॅच कडे जिथे बॉल शिल्लक आहेत 3 आणि धावा बनवायचे 8. प्रेक्षक वर्ग आपण टाळ्याने स्वागत करा जरा, शो मॅच चालू आहे. जणू काही वाजवले बाबा कुणीतरी एक टाळी. यस डॉक्टर साहेबांकडून टाळी वाजवली, कारण त्यांना देखील माहित आहे या मॅचचं महत्व. त्यांना माहित आहे प्रत्येक रुग्णाचं महत्व ते डॉक्टरांनाच माहिती असतं, म्हणून डॉक्टरांनी टाळे वाजवली का, कारण त्यांना महत्व सगळ्या गोष्टीचं माहिती असतं. त्यांच्यासाठी खरं तर अभिनंदन. टाळ्या वाजवल्या जरूर. माणिकराव पाटील डॉक्टर साहेब यांचं मनापासून अभिनंदन. धवळ्याची फरमाईश केला तर मग योगेश वाघ सरांना बोलवा लागेल, काय सांगायचं आहे. तरी आम्हाला येतो थोडा पण येत नाही. हो योगेश पारदीचा ब्रँड अर्थात ऑन साइडला दर्जादार स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरता बिग 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 षटकार. शिल्लारवाडीच्या नाईट रजनी शृंखलेमध्ये साहेब हाच तो खेळाडू ज्यांना 3 बॉल मध्ये 3 धावसंख्येची गरज असताना सामना गमावला होता. आणि हाच तो खेळाडू होता योगेश पारदी, ज्यांच्याकडून ती बाईक हुकली, अर्थात त्याच्या धावा होत्या 108. त्या अद्यापर्यंत धावा कुणी 89 धावा होत्या. त्या धावा कुणी केल्या नव्हत्या त्या स्पर्धेमध्ये, परंतु स्पर्धा मॅच गमावली. त्यानंतर बाईक देखील गमावली. अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू येत होते, ते अश्रू देखील आम्ही पाहिले होते. आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये शिरकाव करत असताना येणारे 2 बॉल 2ची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 2ची गरज. इथे मॅच, इथे बॉल आलाय डॉट. आता मॅच मध्ये मी तर म्हणेन यस तिसरे डोळ्याला आता बघू काय आमच्या योगेश वाघ सरांच्या माध्यमातून ऑपरेशन करायचे बघू आता काय. नाही ना, पण आपल्याला सवय आहे उकला ना आता लगेच वाढ झालं. फेअर डिलिव्हरी, एक चांगला बॉल रिलीज केलाय. आता 1 बॉल 2 धावसंख्येची गरज. मॅच उघडा डोळे पहा नीट. बेकार आवाज आला रे तिकडून. 1 बॉल 2ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. याचसाठी केला होता अट्टास की हा सामना क्रीडा प्रेक्षक रसिकांच्या डोळ्याचे पारणे पेटणारी मॅच जी मात्र आम्हाला पाहायला मिळाली पाहिजे होती, ती मॅच आपल्याला पाहायला मिळाले. अर्थात 1 बॉल 2 धावसंख्येची गरज. DMR एंटरप्राइजेस रसाळ ब्रदर्स की कशाळे विभाग आदिवासीचे धुरंधर मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. योगेश बॉल हुकला ना डायरेक्ट तेटच थांब, यावच नको इकडे. काय यस दोन्ही टीम खरं तर आदिवासीच आहेत त्यात शंका नाहीये, परंतु DMR एंटरप्राइजेस संघाला मॅच महत्वाची आहे. ती मॅच जिंकेल का. 1 बॉल 2ची गरज. हो फुलटॉस सर आला, इथे फटका फसलाय. आणि या मॅच मध्ये DMR एंटरप्राइजेस रसाळ ब्रदर्स हा सामना विजय होतोय. आणि हार्ड अँड टफ लक अर्थात तुम्ही पाहू शकाल आदिवासी कशाळे विभाग मॅच गमावले. एक धुरंधर योगेश पारदी सारखा समोर होता, त्याला देखील फुलटॉच वर वार
करता आला नाहीये आणि इथे फटका फसलाय. ज्या मॅच मध्ये ज्याने रंग उधळले होते, ज्या मॅच मध्ये जणू काही धावा बनवल्या होत्या, तोच फलंदाज इथे मॅच गमावून बसला आणि DMR एंटरप्राइजेस रसाल ब्रदर्स हा सामना विजय झाला. वेल प्लेड DMR एंटरप्राइजेस रसाल ब्रदर्स आणि हार्ड लक टीम आदिवासी कशाळे विभाग यांचं देखील मनापासून अभिनंदन. परंतु आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये यायचंय, त्या ठिकाणी